मंडळी नमस्कार. मी नेक्सस फाउंडर दत्तात्रय मामनी आणि हे जे नेक्सस तंत्रज्ञान आहे, हे जे पीक आहे, या पिकाला वापरण्यासाठी खरं तर आपण आज जमलो आहे. तर तत्पूर्वी आपण हे जे शेतकरी आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊ. दादा, तुमचं नाव गाव सांगा. सीताराम सावंत, चिखली, चिखली, तालुका कराड, जिल्हा सातारा. ओके. हे पीक आहे, लावून किती दिवस झालेत? लावून 4 दिवस झाले. तारीख सांगता येईल? 20 तारीख, 20/10 20/10/2024. 2024. आणि आजची तारीख काय? 24 तारीख, 24 तारीख 24/10. 24/10. बघा, हे एक नवीन तंत्रज्ञान आपल्या परिसरात येतं आहे आणि उत्सुकतेपोटी बरेचसे अगदी तज्ज्ञ म्हणलं तर जातील किंवा प्रगतशील शेतकरी बरेच आपल्याकडे जमलेले आहेत. आपण तत्पूर्वी त्यांचा पण परिचय घेऊ. दादा, तुमचं नाव गाव सांगा. धनाई सावंत, धनाई सावंत. दादा, तुमचं नाव गाव? राजेंद्र सावंत, राजेंद्र सावंत. गाव कुठलं? चिखली. नाव आणि गाव सांगा. बंडा सावंत, चिखली. चिखली. सर, तुमचं? संपत सावंत, चिखलीच. ओके. विकास सावंत, चिखली. बरं. जाधव, चिखली. चिखली. बरं. ओके. दादा, तुमचं नाव? निलेश सावंत, चिखली. ओके. सुहास प्रल्हाद जाधव, चिखली. ओके. दादा, तुमचं? विश्वजित सावंत, चिखली. बरं. निवृत्ती सावंत, चिखली. ओके. सतीश सावंत, चिखली. बरं. रामचंद्र सावंत, चिखली. चिखली. आणि हे आहेत बाळू जेधे. सातारा परिसरामध्ये बरंच नेक्सस हे फाउंडर म्हणून काम करत आहेत आणि याच परिसरात काम करणारे आमचे मित्र आहेत. दादा, तुमचं? भीमराव घोलप, निगडी, मसूर निगडी या परिसरात काम करतात. तर मित्रांनो, आज आपण आहे ना याला वापरणार कधी आता? हे आज पाणी सोडणार आहे. ओके. तर उद्या सोडणार आहे, म्हणजे 25 तारखेला पण सोडणार आहे, लावून 5 दिवसानंतर. बरोबर 15 दिवसानंतर, म्हणजे ह्या प्लॉटच्या 20व्या दिवशी आपण परत भेटू. आपण 20 ते 25 दिवस हार्डली. ठीक आहे ना? तर तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. म्हणजे नमस्कार. मी नेक्सस फाउंडर दत्तात्रय मामनी आणि हे जे नेक्सस तंत्रज्ञान आहे, छत्रपती संभाजीनगर या कोबीच्या आणि या काकडीच्या प्लॉटला आपण वापरलेलं आहे. तत्पूर्वी आपण जाणून घेण्यापूर्वी आपण शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ. दादा, तुमचं नाव आणि गाव सांगा. सीताराम यशवंत सावंत, गाव चिखली, कराड. कराड. हा जो प्लॉट आहे, लागणीची तारीख? लागणी तारीख 20 ऑक्टोबर. ओके. आणि आपण हे नेक्सस तंत्रज्ञान वापरलं त्यावेळी जी रोपाची लागण केली होती आणि काकडीचं बी टोकलं, बरोबर ना? आणि दोन्ही साधारण 2-2 पानावर होते. 2-2 पानावर. 24 ऑक्टोबरला. आजची तारीख किती आहे? आजची तारीख 26/11. आजची तारीख किती म्हणले? 6 डिसेंबर. 6 डिसेंबर. म्हणजे वापर या प्लॉटला करून साधारणतः एक 40-42 दिवस झाले म्हणता येईल. ओके. तुम्हाला तुमच्या अनुभवातून यात काय फरक वाटतो मला सांगा. फरक म्हणजे अप्रतिम आहे. रिझल्ट चांगला आहे. ओके. एक नंबर. ओके. त्याची क्वालिटी किंवा आता गड्डा धरायचं तुमचं टायमिंग म्हणा, तर ह्यामध्ये तुम्हाला अजून कमी 10-15 दिवसाचा फरक पडला. फरक वाटतो. आणि काकडीमध्ये काय फरक पडतोय? काकडीमध्ये पण एक 10 दिवसाचा फरक पडला. म्हणजे अगोदर चालू आहे. आणि उत्पादनात बर काकडीचं बी लावल्यानंतर साधारणतः काकडी किती दिवसांनी चालू होते? काकडीचं बी लावल्यानंतर 40-45 दिवसांनी चालू होते. किती ते उत्पादन निघतो दादा? किती साधारणतः 10 गुंठ्याचं बी काय रोप लावलं असेल तर किती 10 गुंठ्यात पहिला तोडा किती दिवसांनी निघतो आणि किती निघतो ॲव्हरेज अंदाजे? एक मिनिट. सरासरी 100 काकडीचा जर आपण रोप लावलं, काकडी चालू किती दिवसात होते? 35-40 दिवसात. पण साधारणतः पहिला तोडा किती निघतो? पहिला थोडा कमी निघतो. सरासरी 100 किलो निघतो. 100 किलो निघतो. ओके. आणि दादा, तुम्ही सांगा, तुमच्याकडे हा जो काकडीचा प्लॉट आपण केला, ह्याला आपण बी लावलं बरोबर. आणि बी लावून सुद्धा आपल्याला 40 दिवसात किती तोडे झालेत? 2 तोडे. आणि जवळजवळ तुम्ही म्हणता 550-600 किलो माल गेला. ठीक आहे ना? क्वालिटी कशी आहे? क्वालिटी एक नंबर. बघा, तुम्ही जे कष्ट केले त्या कष्टाचं जे चीज म्हणतो आपण ते होण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा जोड मिळतो. ओके. तर ह्या काकडीबद्दल किंवा हे तंत्रज्ञान जे तुम्ही वापरलं किंवा ह्या काय कोबीला वापरलं, याबद्दल ह्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगाल? या औषधाचा एक अप्रतिम रिझल्ट आहे. ओके. एवढं सांग. बघा, पहिल्यांदा आपण जो 24 तारखेला भेटलो त्या दिवशी दादा तुम्ही कोण होते ना? तुमचं नाव गाव काय? माझं रामचंद्र शंकर सावंत. ओके. अजून कोण होतं त्या दिवशी? साहेब, तुम्ही कोण होते? दादा, तुमचं नाव गाव? राजेंद्र दिनकर सावंत, चिखली. तुम्हाला ह्या काकडीबद्दल काय वाटतं आता? काकडीचा रिझल्ट एक नंबर आहे.
आणि कोबीचा आपण रिझल्ट एक नंबर आहे. चांगलं वाटतं. ओके. आणि एकंदरीत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर आहे. ओके. तुम्ही पण होते त्या दिवशी. काय म्हणाल ह्या तंत्रज्ञानाबद्दल, ह्या रिझल्ट बद्दल तुम्ही काय म्हणाल? पीक चांगलं आलंय याच्यावर. बर. बाकी रासायनिक थोडस जोड आहे याला. नाही, ते तर आपल्याला सगळं हे असणारच आहे. तर ह्या तंत्रज्ञान आपण ऍडिशनल वापरतोय ना, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे हे पीक पीक चांगलं आहे. पीक चांगलं आहे. पीक चांगलं आहे. आपण जरा परिचय करून घेऊ सगळ्या मंडळीचा. जरा फक्त नाव गाव सांगा. संदीप सुतार संदीप सावंत चिखली. ओके. दादा कदम मसूर निगडी. अक्षयगिरी चिखली. ओके. धनाजी वेनेगाव. हे नेक्सस फाउंडर आहेत. लक्ष्मण सावंत चिखली. ओके. रवींद्र सावंत चिखली. ज्ञानदेव सावंत चिखली. मोठ्याने बोला. भांडवल. गणेश सावंत चिखली. ओके. निलेश सावंत चिखली. खर तर यांच्या माध्यमातून हा खरं तर हे एक इकडं आपल्याला नाही का हे तंत्रज्ञान प्रसारित करण्याचा किंवा शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचण्याचा आपल्याला मौका मिळाला आहे. धन्यवाद. पुढे प्रमोद सावंत चिखली. तानाजी सावंत चिखली. डॉक्टर सावंत चिखली. भीमराव गुलाब निगडी. हनुमान सावंत चिखली. शेखर सावंत. सचिन सावंत चिखली. चांगदेव जाधव चिखली. मंडळी, आपण आता वेळात वेळ काढून इथं आलात आणि त्याबद्दल आपण एक कंपनीतर्फे मी तुमचं एक धन्यवाद म्हणूया आपण आणि आपण थांबूया. ओके. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं रिझल्ट आला तर ठोकून सांगायचं रिझल्ट आला आणि नाही आला तरी ठोकून सांगायचं रिझल्ट नाही आला. बँकचे पैसे आपण देणार म्हणलो, बरोबर ना? काय सांगाल तुम्ही? रिझल्ट तुम्हाला म्हणलं ते अप्रतिम होता रिझल्ट. ओके. परत एकदा धन्यवाद. थांबूया सर.